नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं डेली करंट अफेअर्स मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जेवढेही काही काल चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपण आजचे महत्त्वपूर्ण लेक्चर. आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडेच जलजीवन मिशनचा कालावधी कोणत्या वर्षाच्या अखेरीस वाढविण्यात आलेला आहे? जलजीवन मिशनबद्दल इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपला पहिला पर्याय आहे डिसेंबर 2026, दुसरा पर्याय आहे डिसेंबर 2027, तिसरा पर्याय आहे डिसेंबर 2028 आणि चौथा पर्याय आहे डिसेंबर 2029. तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2028पर्यंत जलजीवन मिशनचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. चला तर मग जलजीवन मिशनबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. जलजीवन मिशन या योजनेची सुरुवात कधी झाली तर ऑगस्ट 2019 पासून या योजनेची सुरुवात झालेली आहे. ऑगस्ट 2019 पासून भारत सरकार राज्याच्या भागीदारीत जलजीवन मिशन मोहीम हर घर जल या मोहिमेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अंमलबजावणी करत आहे. कशासाठी आहे ही योजना? तर ग्रामीण कुटुंबाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच ऑगस्ट 2019मध्ये JJM म्हणजे जलजीवन मोहीम सुरू होताना देशात केवळ 3.23 कोटी इतके ग्रामीण कुटुंबाकडे नळद्वारे पुरवठा केला जात होता. तसेच आता देशातील 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 15.79 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना त्यांच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध असल्याचे नोंदविले आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षणीय वाढ झालेली आहे. 3.23 कोटीवरून 15.79 कोटी इतकी जलजीवन मोहीम अंतर्गत ग्रामीण कुटुंबाला पाणी पुरवठा दिला जात आहे. जलजीवन मोहीम इथे आपल्याला तारीख विचारू शकतात, तर तारीख किती आहे? तर ऑगस्ट 2019. त्यानंतर याचा मुख्य उद्देश काय आहे? तर ग्रामीण कुटुंबाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश. आपल्याला दोन्ही पॉईंट्स इथे माहिती असणे परीक्षेच्या संदर्भातून आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजेच दुसरा प्रश्न, अलीकडेच कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना कोणत्या उद्देशाने अधिसूचित करण्यात आलेली आहे? कोणती योजना? तर कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना. आपला पहिला पर्याय आहे औद्योगिक उत्पादन वाढविणे, दुसरा पर्याय आहे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, तिसरा पर्याय आहे कृषी उत्पादन वाढविणे आणि चौथा पर्याय आहे निर्यात वाढविणे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग आपण कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. भारतीय कार्बन बाजारपेठेत जबाबदार घटक म्हणून उद्योगांनी कार्यक्षमतेत सुधारणा करून तसेच कमी कार्बन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्सर्जन कमी करणे बंधनकारक केले आहे. जे उद्योग त्यांना अधिसूचित केलेल्या हरितगृह वायू उत्सर्जन तीव्रता उद्दिष्टांपेक्षा अधिकाधिक चांगली कामगिरी करतील ते कार्बन क्रेडिट प्रमाणपत्र वितरित करायला पात्र ठरतील, जे पॉवर एक्सचेंजच्या माध्यमातून व्यापारयोग्य असतात. तसेच नवीकरणीय ऊर्जा उत्पादकांसह ज्या संस्थांवर कोणतेही बंधन नाही अशा संस्था कार्बन क्रेडिट प्रमाणपत्र जारी करून घेण्यासाठी स्वेच्छेने मान्यताप्राप्त उपक्रमांची नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेच्या आवश्यक अंमलबजावणीसाठी लागणारे वित्तीय सहाय्य ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोद्वारे या योजनेअंतर्गत संस्थांकडून संकलित केलेले शुल्क आणि आकारणीतून तसेच स्वतःचा स्रोतांमधून प्राप्त करू शकते. त्याचबरोबर भारतीय कार्बन बाजारपेठेअंतर्गत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाद्वारे व्यापारिक क्रियाकलापांसाठी नियामक सहाय्य प्रदान केले जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना यांचे मुख्य उद्देश परीक्षेला विचारू शकते आणि हे इथे खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने निओफाईट ID नावाचे पहिले AI पॉवर्ड मोबाईल ॲप, कोणते? निओफाईट ID हे काय आहे? तर पहिले AI पॉवर्ड मोबाईल ॲप आहे ते विकसित केले आहे. आपला पहिला पर्याय आहे छत्तीसगड, दुसरा पर्याय आहे मणिपूर, तिसरा पर्याय आहे तामिळनाडू आणि चौथा पर्याय आहे केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे केरळ. केरळ येथे निओफाईट ID नावाचे जे काही ॲप आहे, पहिले AI पॉवर्ड ॲप विकसित करण्यात आलेले आहे. चला तर मग काय आहे नेमके आपण जाणून घेऊया. हे केरळमधील आक्रमक किंवा उपऱ्या वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी विकसित केलेले पहिले AI पॉवर्ड मोबाईल ॲप आहे. तर ते कोणी लॉन्च केले? तर केरळचे जे काही मुख्यमंत्री आहे पिनाराई विजयन यांनी
38व्या केरळ सायन्स काँग्रेसमध्ये या ॲपचे उद्घाटन केलेले आहे. तसेच हे काय काम करते, तर जर तुम्हाला एखादी अनोळखी वनस्पती दिसली तर या ॲपद्वारे त्यांचा फोटो काढून तुम्ही ती आक्रमक प्रजाती आहे की नाही हे तपासू शकता, किंवा हे ॲप LO11 या मशीन लर्निंग मॉडेलद्वारे आधारित आहे. तर हे ॲप कोणी विकसित केले, तर हे ॲप मलबार बोटॅनिकल गार्डन आणि इन्स्टिट्यूट फॉर प्लांट सायन्सेसमधील संशोधकांनी तयार केलेले आहे. आणि निओफाईट ID जे काही ॲप आहे, तर त्याचा फायदा काय होणार आहे, तर केरळमधील नैसर्गिक जैवविविधतेला धोका पोहोचवणाऱ्या परदेशी वनस्पतींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची माहिती सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी सामान्य नागरिकांना या ॲपचा वापर करता येईल. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हे पहिले AI पॉवर्ड मोबाईल ॲप आहे. कोणते, तर निओफाईट ID. आपण केरळबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तसेच केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर पिनराई विजयन, आपण आताच बघितले. तसेच केरळचे राज्यपाल कोण आहेत, तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. तिन्ही पॉईंट्स इथे परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला राजधानी, मुख्यमंत्री तसेच राज्यपाल परीक्षेला विचारतात, तर हे माहिती असणे इथे आवश्यक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहेच, म्हणजे प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच प्रकाशित झालेल्या रिक्लेमिंग इनक्रेडिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आपला पहिला पर्याय आहे नवीन कुंडू, दुसरा पर्याय आहे श्रद्धा पाठक, तिसरा पर्याय आहे चेतन भगत आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे नवीन कुंडू. नवीन कुंडू यांचे पुस्तक आहे रिक्लेमिंग इनक्रेडिबल. तर हे पुस्तक कशा संदर्भात आहे, तर हे पुस्तक भारतीय पर्यटन क्षेत्रांसाठी एक धोरणात्मक आराखडा तयार करतो. त्याचबरोबर 2047 पर्यंत भारताला $1 ट्रिलियन पर्यटन अर्थव्यवस्था बनविण्याचे आणि विकसित भारत व्हिजनशी सुसंगत बदल या पुस्तकांमध्ये सुचवले आहेत. तर यामध्ये प्रमुख मुद्दे काय आहेत, तर भारताची जागतिक प्रतिमा सुधारणे, आधुनिक विपणन धोरणे अवलंबणे आणि पर्यटन उद्योगातून रोजगार निर्मिती वाढविणे यात भर देण्यात आलेला आहे. या पुस्तकामध्ये कशाचा समावेश दिलेला आहे, तर पर्यटनाबाबत हे पुस्तक आहे. आणि हे कोणाचे आहे, तर नवीन कुंडू यांचे हे पुस्तक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणाची इराणची पहिली महिला सदस्य म्हणून निवड केलेली आहे? इराणची पहिली महिला सदस्य. आपल्याला पहिल्या याच्यावर भरपूरदा प्रश्न विचारलेले आहेत, तर आपल्याला इथे इराणची पहिली महिला माहिती असणे आवश्यक आहे. आपला पहिला पर्याय आहे जरीना खान, दुसरा पर्याय आहे सोराना अघाई, तिसरा पर्याय आहे नाजिया अहमद आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सोराया अघाई ह्या इराणच्या पहिल्या महिला सदस्य बनलेल्या आहे. कशाच्या, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या त्या पहिला महिला सदस्य बनलेल्या आहे. तर ही जी काही आहे ती ऐतिहासिक निवड इथे झालेली आहे. तर इटलीतील मिलान येथे झालेल्या 145व्या सत्रात, कितवी सत्र होते ते 145व्या सत्रात त्यांची निवड करण्यात आलेली आहे. सोराया अघाई ह्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या इराणमधील पहिल्या महिला सदस्य ठरलेल्या आहे. त्याचबरोबर त्या सर्वात तरुण सदस्य, म्हणजे सध्या त्या IOCच्या सर्वात तरुण प्रतिनिधी, वयवर्ष 30व्या वर्षी त्या सदस्य झालेल्या आहेत. तसेच त्या इराणच्या माजी बॅडमिंटनपटू होत्या. काय होत्या त्या? बॅडमिंटन खेळाडू होत्या. त्यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांचे इराणचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याचबरोबर सोराया अघाई यांच्या निवडीपूर्वी इराणमधील कोणतीही महिला आत्तापर्यंत IOCची सदस्य नव्हती. तब्बल 22 वर्षांनंतर एखाद्या इराणी व्यक्तीची IOCमध्ये निवड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे ऐतिहासिक निवड IOCच्या सदस्य म्हणून त्यांची झालेली आहे. हा प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. इथे आपल्याला सोराया अघाई हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणत्या राज्यात महिलांच्या नेतृत्वाखालील पहिल्या औद्योगिक पार्क उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? पहिल्या औद्योगिक पार्क उपक्रमाचे. पहिल्यावर जास्त प्रश्न विचारतात. तर आपला पहिला पर्याय आहे केरळ, दुसरा पर्याय आहे ओडिसा, तिसरा पर्याय आहे कर्नाटक आणि चौथा पर्याय आहे तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे कर्नाटक.
कर्नाटक येथे पहिल्या औद्योगिक पार्क उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर हा पार्क केवळ महिला उद्योजकांसाठी असून उत्पादन क्षेत्रात महिलांच्या सहभागातील अडथळे दूर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर यात सिंगल विंडो क्लिअरन्स, व्यवसाय नियोजन, मार्गदर्शन आणि वित्तीय संस्थांशी संपर्क अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. या व्यतिरिक्त भारताचा पहिला जो काही 100% महिलांच्या मालकीचा औद्योगिक पार्क आहे तो कुठे आहे किंवा कुठे सुरू करण्यात आला होता, तर तो तेलंगणा हैदराबाद येथे सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर आपण कर्नाटकबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कर्नाटकची राजधानी काय आहे, तर बँगलोर आहे. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहे, तर सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे. आणि त्याचबरोबर राज्यपाल कोण आहे, तर थावरचंद गेहलोत हे आपले कर्नाटकचे राज्यपाल आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे तिन्ही पॉईंट्स परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला परीक्षेला राजधानी, मुख्यमंत्री तसेच राज्यपाल यावर प्रश्न येऊ शकतो. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच भूटानच्या महाराणी यांना कोणत्या राज्यामध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी, कोणता पुरस्कार, तर सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आपला पहिला पर्याय आहे त्रिपुरा, दुसरा पर्याय आहे मणिपूर, तिसरा पर्याय आहे आसाम आणि चौथा पर्याय आहे मेघालय. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे आसाम. आसाम येथे सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी या पुरस्कारांना भूटानच्या महाराणी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर हा गौरव सोहळा कुठे पार पडला, तर आसाममध्ये. आणि आसाममध्ये कुठे, तर कोक्राझार येथील बोडोलँड विद्यापीठात हा सोहळा पार पडलेला आहे. आणि कोणाच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला, तर आसामचे जे काही राज्यपाल आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि कशासाठी, तर राजमाता वांगचुक यांनी केलेल्या उत्कृष्ट मानवतावादी सेवा, सामाजिक कल्याण आणि करुणामय नेतृत्वासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर भूटानच्या महाराणी कोण आहे, तर वांगचुक हे त्यांचे नाव आहे. राजमाता वांगचुक यांना सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार आसामने दिलेला आहे. त्यानंतर आपण आसामबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आसामची राजधानी काय आहे, तर दिसपूर. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर हिमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहे. त्याचबरोबर आत्ताच आपण बघितले की आसामच्या राज्यपालांनी त्यांना पुरस्कार दिला. तर आसामचे राज्यपाल कोण आहेत, तर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आसामचे राज्यपाल आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या प्लास्टिक प्रदर्शनापैकी एक असलेल्या प्लास्ट इंडिया 2026चे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे. जगातील सर्वात मोठ्या, यावर आपल्याला प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, कारण हा जगातील सर्वात मोठी प्लास्टिक प्रदर्शनी आहे. तर याचे उद्घाटन कुठे करण्यात आले, तर आपला पहिला पर्याय आहे सुरत, दुसरा पर्याय आहे कोलकाता, तिसरा पर्याय आहे नवी दिल्ली आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे जगातील सर्वात मोठ्या प्लास्टिक प्रदर्शनापैकी एक असलेल्या प्लास्ट इंडिया 2026चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. यांचा कालावधी किती आहे, तर 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत ही प्रदर्शनी आहे. त्याचबरोबर यांची संकल्पना काय आहे किंवा थीम काय आहे, तर भारत नेक्स्ट, जी आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारतांच्या संकल्पनेवर आधारित आहे. ही यातली संकल्पना आहे. यांची संकल्पना काय आहे, तर भारत नेक्स्ट ही यांची संकल्पना आहे. त्याचबरोबर यांचे वैशिष्ट्य काय आहे, तर हे भारताचे पहिले शून्य कचरा प्रदर्शन आहे, जिथे घनकचऱ्याचे पूर्णपणे रिसायकलिंग केले जाईल. त्याचबरोबर इथे कोणी सहभाग घेतलेला आहे, तर या प्रदर्शनात 2000हून अधिक जागतिक प्रदर्शक सहभागी झालेले असून प्लास्टिक मशिनरी, कच्चा माल आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न इथे खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण हा जगातील सर्वात मोठी प्लास्टिक प्रदर्शनी आहे. यावर आपल्याला प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच 2026चा प्रतिष्ठित क्रॅफ्ट पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. प्रतिष्ठित क्रॅफ्ट पुरस्कार. आपला पहिला पर्याय आहे पद्मा तळवळकर, दुसरा पर्याय आहे नमिता गोखले, तिसरा पर्याय आहे वीरभद्रन रामनाथन आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे वीरभद्रन रामनाथन यांना
क्रॅफोर्ड पुरस्कार 2026 मिळालेला आहे. आपल्याला पुरस्कार परीक्षेला विचारत असतात, तर पुरस्कार इथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आणि मी जे काही इथे सांगत आहे ते विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला रिव्हिजन करायला फार जास्त सोपे पडणार आहे. तर क्रॅफोर्ड पुरस्कारांबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. यांचे क्षेत्र काय आहे, तर त्यांना हा पुरस्कार भूविज्ञान म्हणजेच जिओ सायन्स या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आला. कशासाठी, तर भूविज्ञानसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यांचे कार्य काय आहे, तर रामनाथन यांनी पर्यावरणातील क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि इतर हरितगृह वायूंच्या उष्णता शोषून घेण्याच्या क्षमतेवर महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे. कशावर, तर हरितगृह वायूंच्या उष्णता शोषून घेण्याच्या क्षमतेवर त्यांनी संशोधन केलेले आहे, ज्यामुळे काय होणार, तर हवामान बदलांचा अभ्यास करण्यात त्यांना मोठी मदत झाली. त्याचबरोबर महत्त्व काय आहे, तर या पुरस्काराला भूविज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुरस्कारांवर प्रश्न विचारतात आणि नोबेल पुरस्कार भूविज्ञान क्षेत्रातला हा क्रॅफोर्ड पुरस्कार मानला जातो. आपल्याला इथे उत्तर माहिती असणे आवश्यक आहे, ते म्हणजे वीरभद्रन रामनाथन. आणि हा खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न इथे आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक 10. अग्निपरीक्षा हा संयुक्त प्रशिक्षण सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? कोणता सराव आहे हा, तर अग्निपरीक्षा. आपला पहिला पर्याय आहे आसाम, दुसरा पर्याय आहे राजस्थान, तिसरा पर्याय आहे मध्य प्रदेश आणि चौथा पर्याय आहे अरुणाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये कुठे, तर ईस्ट सियांग जिल्ह्यातील सिगार येथे हा संयुक्त प्रशिक्षण सराव पार पडलेला आहे. त्याचबरोबर सहभागी दल कोणते होते, तर यामध्ये भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस हे सहभागी होते. त्याचबरोबर यांचे उद्देश काय आहे, तर तोफखाना कार्यपद्धती आणि फायरिंग मिशनमध्ये पायदळ आणि IDBP जवानांना प्रशिक्षित करून दोन्ही दलांमधील समन्वय आणि लढाऊ क्षमता वाढविणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की अग्निपरीक्षा हा मुख्य जो संयुक्त प्रशिक्षण सराव आहे तो कोणत्या राज्यात पार पडला, तर अरुणाचल प्रदेश या राज्यात हा सराव पार पडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज संपूर्ण आजचे टॉप 10 प्रश्न बघितलेले आहे आणि हे जेवढेही काही आपण प्रश्न बघितले आहे ते परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर मी जे काही इथे मुद्दे सांगतात ते नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला खूप जास्त फायदा होईल. त्याचबरोबर आपण जे काही लेक्चर घेतलेले आहे त्याची तुम्हाला जर PDF पाहिजे असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची जे काही लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथे तुम्ही जॉईन होऊन आपल्या आजच्या लेक्चरची किंवा आपण जेवढेही दररोज जे काही लेक्चर घेतो त्यांची PDF तुम्हाला तिथे उपलब्ध आपण करून देत असतो. तर तुम्हाला तिथूनसुद्धा रिव्हिजन करायला फार सोपे होणार आहे. तर तुम्हाला लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.